तर काय म्हणता पोट्ट, मी तुमचा मराठी ब्लॉगर. तर भाऊ खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ शूट करायचा आहे. आपल्याला जायचं होतं आजानच्या शाळेवर. तर भाऊ आजान कोण? आजान तर तुम्हाला माहित नसेल. आजान म्हणजे आपल्या आझाद बापूचा नातू. आपल्याला लागली होती ड्युटी त्याच्यासोबत जरायची. मग भाऊ त्याच्या शाळेवर आलो आणि भाऊ सर्वात मेन त्याच्या शाळेत होता आनंद मेळा आणि तिकडला नजारा आहे. कारण की व्हिडिओ काय अलाउड नव्हतं तिकडे. सर म्हणे व्हिडिओ काढू नका म्हणे. तुम्हाला तर माहितीच आहे पोट्ट, आपण ब्लॉगर आहो ना भाऊ. आपल्याला व्हिडिओ काढणं म्हणजे आवश्यकच आहे ना. पोट्या पानाचा सवाल आहे मित्रांनो. आणि पाय आपले शेजारीच होता आपला भाऊ, कारण की सादिकचा भाऊ होता ते. त्या दोघांचा मी मस्त शूट घेतला. नेपाय आपले आणि आपल्या आजांना मस्त मजा वाटत होती, कारण की त्यानं दुकान लावलं होतं मित्रांनो. आपू बाया बी लागला होता तयारीत, सादिक बाया बी लागला होता तयारीत. कल्याण भाऊ शूट. मग जरासं भाऊ आजांना आणला होता गोड शिरा आणि इडली, आणि मग भाऊ चिवडा आणला होता ना फर्स्ट क्लास. तुम्हाला तर माहित आहे व्हिडिओ काढणं तर आवश्यकच आहे भाऊ. तुम्हाला तर माहित आहे भाऊ, आपण ब्लॉगर आहो ना भाऊ. मग भाऊ आजांना म्हणलं थांब जरा, दुकान सांभाळ भाऊ. म्हणलं कोणी दुकानातून काही घेऊन जाईल म्हणलं, मी येतो जरा बाहेरून. काऊन की तिथं भाऊ आपल्याला खरं सांगायचं म्हणजे खूप बोर होत होतं. आजानला म्हणलं मी बाहेर पाहून येतो काय नियोजन आहे ते. आणि आपले आले होते ना भाऊ हंसराज मामा, मस्त भाषण देत तिथं. ते एक नंबर आहे. तर आपले कार्यकर्ते लई भारी आहेत हो, एक नंबर फर्स्ट क्लास. मग भाऊ भाषण गिषण झालं होतं. मग आले होते पाहुणे दुकान पाहण्यासाठी. आणि आपला आजान म्हणे भाई म्हणे मेरा बहुत धुडधुड बहुत हो रहा म्हणे भाई म्हणे, आपली दुकानाची दिकरी की नाही म्हणे. त्याच्यातनी होती भाऊ आपली आईनीला सांभाळ मी परेशान झालो. ते मग आले ना भाऊ कस्टमर आपल्या दुकानावर. ते कोणता सर होते ते होते आणि आपले बापू होते. मग आले होते हंसराज मामा. मग भाऊ मस्त बनवला म्हणे गोड शिरा हे ते, मस्त पदशीर बनवलं म्हणे तुम्ही. मग भाऊ आम्ही सांभाळतो दुकान. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.